सांगली लोकहित मंचच्या दारू नको दूध प्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद 22वे वर्ष 31 डिसेंबर रोजी दारू न पिता तरुण पिढीने दूध प्यावे, व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी राम मंदिर चौकात लोकहित मंचच्या वतीने दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। सदर उपक्रमात सांगलीकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध समस्या आणि घडामोडींवर आवाज उठवणारी संघटना म्हणून नावारूपास आलेल्या लोकहित मंच या संघटनेच्या वतीने दरवर्षी तरुण पिढी सुधारावी, तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाऊ नये हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात दारू पिण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम गेल्या 21 वर्षांपासून राबवण्यात येतोय। या उपक्रमाचे हे 22वे वर्ष असून याही वर्षी सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये सायंकाळी हा उपक्रम राबवण्यात आला। सदर उपक्रमाचा शुभारंभ सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पोलीस अधिकारी सतीश शिंदे, लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, समर्थ व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, पोपट कांबळे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मंच सांगलीच्या वतीने गेले आम्ही 21 वर्ष झाले दारू नका दूध प्या, तरुणांना संदेश व्यसनापासून दूर आहे यासाठी आम्ही राम मंदिर चौक सांगली येथे आज 22 वर्ष झालं की तरुणांना संदेश देतो की व्यसनापासून दूर राहा। हा आमचा एक उपक्रम आहे आणि सातत्याने आम्ही राबवत आलोय लोकहित मंच सांगलीच्या वतीने 31 डिसेंबर रोजी दारू नका दूध प्या। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।